जिगाव प्रकल्पात शेतकऱ्यावर अन्याय, आत्मदहन करण्याचा प्रयत्न, शेगाव पोलिसांनी घातले समजूत। हे काम आता जिल्हाधिकारी कार्यालयातच होतील, शेवटचा उपाय जिल्हाधिकारी कार्यालय। बुलढाणा जिल्हा खामगाव प्रतिनिधी राजीव थेरोगार। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। खामगाव तालुक्यातील जिगाव ग्राम इसापूर येथील शेतकरी तुकाराम साबळे हे जिगाव प्रकल्प अधिकारी यांना भेटायला गेले असता त्यांनी त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता शेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी आत्मदहन करण्यास मनाई केली आणि त्यांच्याकडील पेट्रोलची बॉटल ताब्यात घेतली। तसेच शेतकऱ्यास समजूत घातले, त्यांना समजावून सांगितले आणि त्यांना जिगाव प्रकल्पाचे अधिकारी जुनिजा यांची भेट घालून दिली। त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली, परंतु त्यांनी त्या शेतकऱ्याला योग्य ते मार्गदर्शन केले। अधिकारी म्हणाले, तुमचे फळबागेचे काम आमच्याकडे नाही, ते आता जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे। तुम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घ्या, तुम्हाला तेच न्याय देऊ शकतील। आता आमच्या हाती काहीच नाही, असे त्यांनी त्या शेतकऱ्याला सांगितले। तेव्हा शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही आणि शेतकरी नाराज होऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, मला आत्महत्याच करायची, कारण मी वेळोवेळी या सरकारी कार्यालयावर चक्रा मारून मारून थकलो, तरी मला न्याय मिळत नाही। माझ्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडा, मला न्याय द्या। माझ्या तक्रारीनुसार ज्या अधिकाऱ्यांनी मला पैशाची मागणी केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, हीच माझी मागणी आहे। माझ्या शेतात असलेली फळबाग याचा सुद्धा मला मोबदला देण्यात यावा, त्यांनी मागणी जाहीर केली आहे। तर मग बघूया आमच्या या माध्यमातून त्यांचा हा आकांत सरकारपर्यंत पोहोचेल का, सरकार त्यांना न्याय देईल का। त्यासाठी आमचे नेहमीचेच ब्रीदवाक्य, सुनो सरकार सुनो। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजीव थेरोगार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आपण दिलेला आहे।